शालोम. आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये दैनंदिन जीवनामध्ये जर मी आपणास सांगितलं की एखादी व्यक्ती निवडा की जी तुमच्या दृष्टिकोनातून थोर आहे, महान आहे वगैरे वगैरे, मला असं वाटतं की त्यामध्ये आपण अशा व्यक्तीचा समावेश करणार की जी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये स्थिर राहिलेली आहे. मग सुख असो किंवा दुःख असो, यातना असो, की जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असताना सुद्धा जर एखादी व्यक्ती अगदी पूर्णतः स्थिर राहिली, ज्यावेळेस त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मोह आले, दारिद्र्याचे प्रहार आले, लोकांचा अपमान आला, त्याचप्रमाणे शारीरिक दुःख आणि आजार आले आणि त्यामधूनही एखादी व्यक्ती त्याच्या विचारांच्या मध्ये, त्याच्या नैतिक जीवनामध्ये आणि त्याच्या विश्वासामध्ये म्हणजे श्रद्धेमध्ये जर ती व्यक्ती स्थिर तुम्हाला दिसली तुमच्या एकंदरीत पाहण्यानुसार, तर तुम्ही म्हणाल की ती व्यक्ती खरोखरच महान आहे, ती श्रेष्ठ आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की ह्या काही आठवड्यांच्या मध्ये आपण तशाच एका व्यक्तीच्या बाबतीत पाहत आहोत की ज्याचं वर्णन तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र बायबलमध्ये आढळतं.
आणि आपण वेगवेगळ्या दृष्टीनं आणि दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे पाहत आहोत. विशेष रीतीनं ज्यावेळेस ही व्यक्ती म्हणजेच इयोब नावाची व्यक्ती अति भयंकर वेदना आणि त्रास आणि दुःख, विशेष रीतीनं शारीरिक दुःख आणि आजारांच्या मधून ज्यावेळेस ती जाते, त्यावेळेस त्याची वैचारिक पातळी आणि आध्यात्मिक आणि नैतिक पातळी कशी त्याने ठेवली ते आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. आपल्याला हेही दिसतं की त्याच्या ज्या वेदना होत्या त्या फारच भयंकर होत्या, असह्य होत्या. त्याच्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे आपण म्हणू शकतो की तो म्हणतो की त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालेलं आहे. त्याची कातडी तो असं म्हणतो की एखाद्या करपलेल्या तरबडासारखी झालेली आहे वगैरे वगैरे तो असं म्हणतो. मानसिक रीतीनं तो तर असं म्हणतो की आता मी एखाद्या ठिकाणी कुठंतरी अडकलेल्यासारखा वाटतोय. म्हणजे काय? याचा अर्थ असा की ना तो पुढे जाऊ शकत, मागे जाऊ शकत, उजवीकडे नाही, डावीकडे नाही, त्याला कोणताच मार्ग दिसत नाही. जर त्याला अशी इच्छा आहे की ह्या जगातून आपण जावं, मरावं, तरीही तेही त्याला ज्यावेळेस शक्य होत नाही. अशा महाभयंकर परिस्थितीमध्ये तो सापडलेला आहे. अर्थात पूर्ण त्याच्या जीवनाचं आणि त्याच्या दुःखाचं वर्णन तो वेगवेगळ्या प्रकारे ह्या पुस्तकामध्ये म्हणजे इयोबाच्या पुस्तकामध्ये रेखाटलेला आहे. 17व्या अध्यायामध्ये पहिल्या 2 वचनांच्या मध्ये तो असं म्हणतो की माझा प्राणनाश आता होत आलेला आहे, माझे दिवस संपले आहेत, मला कबर काय ती शेवटी फक्त आता राहिलेली आहे. म्हणजे कबरच फक्त आता त्याची आशा आहे, दुसरं कोणतीच आशा नाही. नवलाची गोष्ट आहे की अशा या भयंकर यातना, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यातनांच्या मधून तो चाललेला आहे. पुढे असं तो म्हणतो की लोकांच्या विटंबनेने मला घेरले आहे, त्यांचे खिजवणे माझ्या नेत्रासमोर सतत चालू आहे. थोडक्यात म्हणजे शारीरिक रीतीनं त्याच्यावर अत्यंत महाभयंकर असल्या प्रकारचे रोग आलेले आहेत. तो असं म्हणतो खिंडारावर खिंडार पाडून मला भग्न हे जीवन झालेलं आहे. त्याचं जीवन पूर्णतः तो असं म्हणतो तो तुटलेला आहे, फुटलेला आहे. आता पूर्णतः तो शेवटास जीवनाच्या लागलेला आहे अशी त्याची स्वतःची परिस्थितीचं तो वर्णन करून. कारण जिथून परत येता येत नाही अशा मार्गाने थोड्याच वर्षांनी आता मी जाणार आहे. अध्याय 16 आणि 22व्या वचनामध्ये. थोडक्यात म्हणजे शारीरिक रीतीनं अत्यंत महाभयंकर परिस्थितीतून जातो आहे आणि आता त्याला त्याच्या शारीरिक जीवनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मात्र त्याला कबर हाच आता एक शेवट आहे अशी त्याची पूर्ण मानसिक तयारी झालेली आहे. दुसरा आता त्याला शेवट नाही, दुसरी त्याला आशा नाही. नवलाची गोष्ट आहे. अशा भयंकर परिस्थितीतून ज्यावेळेस मनुष्याची परिस्थिती होते किंवा मनुष्य जातो त्यावेळेस पुष्कळदा त्याचं संतुलन हे बिघडतं, त्याचे विचार बिघडतात, त्याच्या आध्यात्मिक आणि नैतिक पातळीसुद्धा कधीकधी घासरते. त्याची श्रद्धा म्हणजे विश्वास, ज्या देवाला तो मानतो त्या देवाला कधीकधी तो सोडतो. ह्या देवापासून त्या देवाकडे, ह्या धर्मापासून त्या धर्माकडे किंवा ह्या विचारांच्यापासून ह्या तत्वांच्यापासून ह्या तत्वप्रणालीकडे, सगळीकडे अशी व्यक्ती कधीकधी फिरत असते. कारण त्याची दैहिक अवस्था इतकी छिन्न विछिन्न झालेली असते. असं तो म्हणतो की माझ्या जीवनात आता माझ्या जीवनाचे म्हणजे तुकडे तुकडे झालेले आहेत. माझ्या हातून तो असं म्हणतो काही अन्याय झाला असं मला वाटत नाही. आणि मग आता त्याच्या मानसिक परिस्थितीकडे आपल्याला ह्यावेळेस पाहता येतं. तर मला त्या मानसिक रीतीनं तो विचार करतो आहे. आणि अशा वेळेला ज्यावेळेस मनुष्याची परिस्थिती शारीरिक रीतीनं पूर्णपणे बिघडते आणि कोणतीच त्याला आता
आशा राहत नाही आणि मरणच हा शेवट त्याला स्पष्ट दिसतो आहे आपल्या जीवनामध्ये, अशा वेळेस मात्र तो स्वतःचा विचार करतो. आपलं नैतिक जीवन कुठे बिघडलेलं आहे का? आपण कुठे काही चुका केलेल्या आहेत? काही वाईट कर्म केलेली आहेत का? किंवा काही पापं केलेली आहेत का? याचंही तो परीक्षण करतो, स्वतःच परीक्षण करतो. देवाच्या समोर आता त्याला माहीत आहे की आपल्याला उभं राहायचं आहे आणि मग तशीच परिस्थिती त्याची झालेली आहे. तो तर असा म्हणतो, मी सुखाने राहत असता त्याने माझा चुराडा केलेला आहे, त्यांनी माझी मानगुटी धरून मला आपटून माझे तुकडे तुकडे केलेले आहेत. अध्याय 16 वचन 12. तो म्हणतो की मी किती सुखात होतो, माझे लेकरं बाळ घर दार पत्नी ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनासारख्या चालू होत्या आणि आता माझ्यावर संकट आलेलं आहे आणि माझे तुकडे तुकडे जीवनाचे झालेले आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारे स्वतःच्याच बाबतीत विचार करायला लावणारी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. कधीकधी आपण सुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये कदाचित खेड्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिक अडचणींच्या मधून आपण जात असताना आपण अशा परिस्थितीतून जाऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अशा ह्या परिस्थितीतून जात असताना सुद्धा काही नियम, वैयक्तिक विचार आणि वैयक्तिक विश्वास आणि श्रद्धा ह्या गोष्टी इयोबाने बदलू दिलेल्या नाहीत, किंबहुना बदलल्या नाहीत. खरं पाहिलं तर अशा परीक्षा माणसाच्या जीवनात येतात, पुष्कळदा मोह येतात आणि ह्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे इयोबाच्या जीवनामध्ये हे सगळे मोह आणि परीक्षा आल्यात. त्याचं कारण असं की सैतानाला हेच बघायचं होतं की तो शेवटी बदलतो का, त्याचा नैतिक विचार बदलतो का, त्याचे नैतिक पातळी जी आहे ती घसरते का, किंबहुना शेवटी देवावरचा विश्वासच घसरतो का, तो ते देवच बदलतो की काय, किंवा देवाला नाकारतो की काय, हेच सैतानाला बघायचं होतं. आणि अशा वेळेला आपल्याला असं दिसतं की मनुष्य पुष्कळदा घसरतो आणि खाली पडतो. पण इयोबाच्या बाबतीत तेच आपल्याला बघायचं आहे की इयोब खरोखरच स्थिर राहिला आणि कोणत्या बाबतीत तो स्थिर राहिला हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. ह्या ठिकाणी तो असं म्हणतो की 16वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये, त्यासाठी आपण 17व्या वचनापासून पाहूया. माझ्या हातून काही अन्याय झाला नाही, माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे, तरी असे का झाले. बघा, अशा अत्यंत कठीण त्रासाच्या, दुःखाच्या, अडचणीच्या किंबहुना दारिद्र्याच्या, म्हणजे शारीरिक जे दारिद्र्य आपण म्हणतो, सामाजिक दारिद्र्य जे आपण म्हणतो, ह्या अशा परिस्थितीतून जात असताना त्याचे काही जे मूल्य आहेत, जे नैतिक मूल्य आहेत, जे धर्माचे मूल्य आहेत, देवाच्या संबंधीची त्याची जी श्रद्धा आहे ती नक्कीच अढळ आहे, ती अचल आहे. आणि त्यामुळेच इयोबाची गोष्ट पवित्र शास्त्र बायबलमध्ये आलेली आहे. तो असं म्हणतो की मी आपल्या त्वचेवर तरट शिवले आहे, मी आपले शृंग धुळीत लोळविले आहे, रडून रडून माझे तोंड लाल झालेले आहे, माझ्या पापण्यावर मृत्यू छाया पडली आहे. आणि अशा परिस्थितीत असताना सुद्धा पुढचं वचन म्हणजे 17 वचन आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं, माझ्या हातून काही अन्याय झाला नाही. मला असं वाटतं की ती गोष्ट अजूनही त्याने स्थिर ठेवलेली आहे. हो, माझी परिस्थिती अत्यंत केविलवाणी आहे, सामाजिक दृष्टिकोनातून लोक माझा उपहास करत आहेत, शारीरिक दृष्टिकोनातून माझी काया, माझं शरीर अगदी तुटलेलं आहे, फुटलेलं आहे, पण माझी जी प्रार्थना आहे ती मात्र चुकली नाही,
त्या प्रार्थनेमध्ये कोणत्याच प्रकारचं उणेपण आणि अधिकपण मी आणलेलं नाही आहे. जशी शुद्ध माझी प्रार्थना ठेवली आतापर्यंत जशी राहिली अशाही परिस्थितीत माझी जी प्रार्थना आहे देवाच्या समोर ते मी अशुद्ध होऊ दिलेली नाही. त्याच्यामध्ये तामसिकपणा आलेला नाही, त्यामध्ये स्वार्थीपणा आलेला नाही. अगदी प्रांजळ आणि शुद्ध अशीच माझी प्रार्थना ही राहिलेली आहे. मला असं वाटतं येथेच आपल्याला त्याच्या श्रेष्ठपणाचं एक खूण स्पष्टपणे दिसते आहे की पुष्कदा माणसांच्या प्रार्थना कशा होतात त्यावरून त्यांचं आध्यात्मिक जीवन काय आहे, कोणत्या पातळीला चाललेलं आहे, वाढत आहे की घसरत आहेत. कधीकधी आपण आपल्या प्रार्थनांच्या वरून प्रार्थनेमध्ये जी आपण मागणी करतो, जो कधीकधी त्याच्यामध्ये स्वार्थ ठेवतो देवाच्या समोर किंवा आपल्या स्वतःला श्रेष्ठ करतो, प्रार्थनेच्या शब्दांच्या वरून पुष्कळदा ते कळतं. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं, योब स्पष्टपणे म्हणाला की माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे. अशा परिस्थितीत सुद्धा मला असं वाटतं की आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असो, कितीही कठीण परिस्थितीतून जात असो, मात्र आपली प्रार्थना आणि त्या प्रार्थनेची उच्च जी पातळी आहे ती बदलता कामा नये, बदलू नये. कारण आपली प्रार्थना आपल्या खोल विश्वासाचं एक दर्शक आहे. आपली प्रार्थना आपल्या खोल समर्पणाची एक खूण आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनातील स्थिरपणाचं प्रार्थना हे एक दर्शक आहे आणि ते त्याने बदलू दिलेलं नाही आहे. अजून काही गोष्टी आपल्याला त्याच्या सांगण्यावरून दिसतात. जो सज्जनपणा आहे, जो धार्मिकपणा आहे किंवा धार्मिकते बाबतीत त्याचे जे विचार आहेत ते सुद्धा अस्थिर राहिलेले आहेत. पुष्कळदा असं असतं की जर माणसाच्या जीवनामध्ये खूप कठीण परिस्थिती आली, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आणि दुःख आणि आजार जर आले तर सहज माणसांची श्रद्धा ही बदलते. इतकंच केव्हा नव्हे परंतु आपल्या धार्मिकतेबद्दलचे जे विचार आहेत ते बदलतात. मी तर कधी कधी ऐकतो की काय फायदा देवदेव करून, काय कोणाचं भलं झालं, शेवटी आमच्या पदरामध्ये हे एवढं दुःख आलेलं आहे, आमच्या लेकरांचं कल्याण झालेलं नाही, आमच्या कुटुंबाचं कल्याण देवाने केलेलं नाही आणि म्हणून काय फायदा धार्मिक जीवन जगून. पण इयोबाच्या जीवनात त्याहीपेक्षा कठीण आणि वाईट परिस्थितीत येऊन सुद्धा त्याचे धार्मिक जीवन जगण्याच्या बाबतीत विचार बदललेले नाहीत आणि त्याचे नियम सुद्धा बदललेले नाही. ह्या ठिकाणी तो असं म्हणतो 18व्या वचनामध्ये, 18व्या अध्यायामध्ये आणि 5व्या वचनामध्ये, तरी दुष्टांचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाळा झळकणार नाही, त्याच्या डेऱ्यातल्या प्रकाशाचा अंधार होईल, त्याचा लामण दीव विझून जाईल. त्याला हे म्हणायचं आहे की जरी मी इतक्या कठीण परिस्थितीतून चाललो तरी मी माझी धार्मिकता जी आहे, देवावरचा जो माझा विश्वास आहे तो मी सोडणार नाही, त्याला मी कमी होऊ देणार नाही. किती जबरदस्त ह्या व्यक्तीचे विचार सुखात पण दुःखात सुद्धा असताना आहेत. दुःखात असताना सुद्धा तो असं म्हणतो की दुष्टाई ही दुष्टाईच आहे, अधर्म हा अधर्मच आहे आणि अधर्माला जे काही प्रतिफळ मिळेल ते मिळणारच आहे. आणि म्हणून जरी माझ्यावर आता दुःख आहे, आता माझ्यावर संकट आहे, याचा अर्थ असा नाही की देव खोटा आहे, देवाने काही चूक केलेली आहे. नाही, अधर्माचे प्रतिफळ हे प्रत्येकाला मिळणारच आहेत. त्याच्या डेऱ्यातल्या प्रकाशाचा अंधार होईल आणि लामण दिवा विझून जाईल. त्याला हे म्हणायचं आहे थोडक्यात की जर एखाद्या व्यक्तीने त्रास आणि दुःख आणि आजार याला त्रासून जर अधर्माच्या मागे तो लागला, देवाला सोडून जर त्याने जीवन
जगायला जर सुरुवात केली, कंटाळून जर तो देवाला सोडायला जर निघाला, तरीही मात्र अधर्माचे जे परिणाम आहेत, अधार्मिक जीवनाचे जे परिणाम आहेत किंवा कुकर्मांचे जे परिणाम आहेत ते माणसाला मिळणारच. नवीन करारामध्ये आपल्याला दिसतं, रोमकरास पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो की सर्वांनीच पाप केलेलं आहे आणि त्या पापाचं फळ हे मरण आहे. आणि हे जे तत्व आहे, हे जे विचार आहे, हे आपल्याला असं दिसतं की जुन्या करारामध्ये इयोबाला सुद्धा ते माहीत होते. नव्हे, अत्यंत त्रासाच्या आणि दुःखाच्या परिस्थितीत सुद्धा त्याने ते नियम पाळले आणि आपली नीती ही सोडली नाही. धार्मिक जीवनच तो शेवटपर्यंत जगला. हे आपल्याला ह्यावरून स्पष्टपणे दिसते. पुढे असं म्हटलेलं आहे की जर एखादी व्यक्ती अत्यंत त्रासातून आणि दुःखातून जात असेल, तर त्याच्या मित्राने असं म्हटलेलं आहे 16व्या वचनामध्ये 18व्या अध्यायाच्या, की खालून त्याचे मूळ सुकेल व वरून त्याची डहाळी छाटतील. त्याचाच एक मित्र त्याला सांगतो की आपण कोणत्याही परिस्थितीमधून जात असलो, जरी आज आपल्यावर संकट आली, त्रास आले, दुःख आले, आजार आले, वेगवेगळ्या प्रकारच्या अनर्थातून आपण जात असलो, तरीही मात्र जर आपण अधर्माची कर्म केली, देवापासून दूर जाऊन पाप जर केलं, तर मात्र त्याचं प्रतिफळ हे आहे की आपल्याला नक्कीच त्यातून तुम्हाला आणि मला एक शिक्षा आणि दंड मिळाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी ह्याच जीवनामध्ये त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, म्हणजे इयोबाच्या मित्राच्या भाषेत सांगायचं झालं, 16व्या वचनामध्ये, खालून त्याची मूळ सुकून जाईल. नवलाची गोष्ट आहे. अशी भाषा ह्या ठिकाणी त्यांनी वापरली. म्हणजे कधी कधी एखादं सुंदर झाड असतं आणि काय होतं की कालांतरानं त्याच्या मुळा तिथं कीड लागते. वरून ते झाड फार सुंदर आणि हिरवगार दिसतं, डौलदार दिसतं, परंतु त्याची मुळं मात्र आपल्याला माहिती आहे की पुष्कळदा हे सडायला लागतात, सुकतात आणि मग एखादं वादळ आलं की ते एवढं मोठं सुंदर डौलदार हिरवगार झाड कोसळून जातं. ती आहेत अधर्माची आणि कुकर्म करणाऱ्यांची परिस्थिती. तशी अवस्था होणारच. आणि म्हणून ह्या ठिकाणी इयोबाच्या संदर्भामध्ये असा त्याचा अर्थ आहे की ठीक आहे, आज माझ्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे, आजार आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मी देवाला सोडावं, मी काहीही आता करायला मला मुभा आहे, कारण आज मी अशा वाईट परिस्थितीतून आहे. आणि म्हणून इयोबाने अशा परिस्थितीतून जात असताना सुद्धा धार्मिक जीवन जगण्याचं, नीतिमान जीवन जगण्याचं त्याने सोडलेलं नाही. कारण तो असं म्हणतो की शेवटी अनीतिमान जीवनाचा जो परिणाम आहे तो नक्कीच प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीतून जरी आपण जात असलो तरी तो मिळतोच. पुढे 19व्या अध्यायामध्ये त्याने हे इयोबाने म्हटलेलं आहे, मी काही चूक केलीच असली तर ती माझी मला. म्हणजे तो स्पष्टपणे असं म्हणतो की अशा परिस्थितीतून मी जात असताना सुद्धा चूक न करण्याची चूक मी केलेली नाही. म्हणजे माझ्या जीवनात आध्यात्मिक रीतीनं, नैतिक रीतीनं चूक न कशी होईल ह्याचीच मी खबरदारी घेतली. मी देवाला त्याच्याबद्दल जबाबदार धरलेलं नाही आहे. मी देवावर त्याचा आळ आणलेला नाही आहे. देवाला मी गुन्हेगार ठरवलेलं नाही आहे. उलट मी जास्तीत जास्त चूक न करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. मंडळी, पुष्कळदा आपल्याला मोह होतो की जर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, दुःख आहे, हे आहे, ते आहे, तर थोडीशी ह्या ठिकाणी अशी लबाडी केली तर चालेल, इथे लाचलुचपत केली तर चालेल, कारण अशी परिस्थिती माझ्यावर आलेली आहे. आणि तेही सत्य बोलून किंवा धार्मिक आणि चांगलं जीवन ऑफिसमध्ये म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी कामं आहेत त्या ठिकाणी करून सुद्धा आलेली आहे, म्हणून एवढीशी चूक केली तर काय हरकत आहे. इयोबाच्या बाबतीत तो म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये
चूक होऊ दिलेली नाही. नव्हे मी ते कारण शोधलेलं नाही चूक व्हावी म्हणून. आणि म्हणून 4थ्या वचनामध्ये त्याने ते शब्द वापरलेले आहे. तो असं म्हणाला की मी मदत मागतोय, खरं पाहिलं तर दाद मागतो, पण मला न्याय मिळत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस असं होतं पुष्कळदा आपणच स्वतः एखादा नियम हाती घेतो आणि आपण आपला न्याय मिळवण्यासाठी कधीकधी चुकीची पावलं उचलतो. पुन्हा योबाने दाद मागितली, न्याय मागितला, उत्तर मागितलं, प्रार्थना केली, सर्व समाजाला आणि मित्रांना त्याने ही याचना केलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याने नियम स्वतःच्या हाती घेऊन काहीही त्याच्यातून मार्ग काढला. नवलाची गोष्ट आहे की फार सुंदर एक वाक्य त्याने ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. देवाने तो असं म्हणतो की माझा रस्ता हा बंद केला, मी न्याय मागतो आहे. त्याने माझे वैभव हरून टाकले, काढून टाकले, माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. चोहोकडून मी रिक्त झालो, तुटलो, फुटलो, भग्न झालो, असे हे शब्द त्याने वापरलेले आहेत. 10व्या वचनामध्ये 19व्या अध्यायाच्या वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मुळासकट मला आता पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. माझं जीवन उद्ध्वस्त आहे. कोणत्याच प्रकारची आशा पाळं मुळं आता मला राहिलेली नाही. कुठे पाहू. किती सुंदर वाक्य आणि वर्णन स्वतःच्या दुःखाचं, अडचणींचं आणि त्रासाचं त्याने केलेलं आहे. आणि अशा ह्या परिस्थितीतून सुद्धा त्याने जी काही अनीती आहे, दुष्टाई आहे, त्याच्यापासून तो कसा दूर राहिला, ते काय आहे ह्याचं त्याने वर्णन केलं. मग आपली स्वतःची प्रार्थना त्याने कशा रीतीने शुद्ध ठेवली ते त्याने सांगितलं. आणि अजून एक गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसते की त्याची जी देवाची जी कल्पना आहे ती सुद्धा त्याने जशीच्या तशी स्थिर ठेवलेली आहे. ती देवाच्या बद्दलची जी कल्पना आहे, विचार आहे, विश्वास आहे, तो देव त्याने बदलला नाही आहे. 16व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये असं तो म्हणतो, या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे, माझा कैवारी ऊर्ध्वलोकी आहे. ऊर्ध्वलोकी म्हणजे स्वर्गामध्ये. माझा कैवारी की जो माझ्या वतीनं लढणारा असतो तो. उदाहरणार्थ आपला कैवारी कोण असतो? जो आपल्यासाठी ज्यावेळेस आपल्याला गरज आहे आपल्या वतीनं तो लढतो, बोलतो, किंबहुना अजून काही आपल्या भल्यासाठी गोष्टी तो करायला तयार असतो. उदाहरणार्थ आई आपल्या वतीनं कधी कधी लढते, मुलांच्या वतीनं लढते. कधी कधी शाळेमध्ये जर एखाद्या मुलाला शिक्षकांनी जर मारलं असेल तर आई त्याच्या बाबतीत त्याचा कैवार घेते आणि मग त्या ठिकाणी सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करते. असा माझा कैवारी ह्या ठिकाणी तो म्हणतो की स्वर्गात आहे. हो, ही कल्पना, हा जो विश्वास आहे ही फक्त कल्पना नव्हती, हा त्याचा खंबीर पक्का विश्वास होता की माझा कैवारी ही तो माझी दाद घेतल्याशिवाय राहणार नाही, तो मला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो नक्की आहे, तो स्वर्गात आहे, तो माझी दाद घेईल. आणि हा त्याचा विश्वास सुद्धा बदललेला नाही. मंडळी, आपण म्हणाल त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की खरा थोर आणि महात्मा जर कोण असेल तर योबासारखा मनुष्य की ज्याची पाळंमुळं गेली, ज्याला त्याच्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रीतीनं अत्यंत वेदना आणि त्रास झाल्या, अशा परिस्थितीत सुद्धा त्याने जो सज्जनपणा आहे, अनीती कोणत्याच प्रकारे केली नाही, नीतिमान जीवन जगला, त्याची प्रार्थना त्याने शुद्ध ठेवली. आणि इतकंच केवळ नव्हे, त्याची जी आशा ठेवली
ती म्हणजे तो स्वर्गात असलेला कैवारी म्हणजेच देव. त्याच्या बाबतीत तो म्हणतो की मला नक्की माहीत आहे की माझा कैवारी तो स्वर्गात आहे आणि तो माझी दाद घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्रहो, जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे त्याचे भक्तगण आहात, तर तुमची दाद आणि तुमचा कैवार आणि तुमची मदत करणारा नक्की आहे. तो नक्कीच तुम्हाला आणि मला मदत केल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देव. शालोम. शेवटी आपण प्रार्थना करणार आहोत की देवाने आपल्याला त्याच्या वचनाद्वारे जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याबद्दल त्याचे आपण आभार मानूया. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो, कारण की तू आमच्यावर खरोखरच कितीतरी उपकार केलेले आहेत. प्रिय प्रभू, जरी आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीतून आणि दुःखातून, त्रासातून, आजारातून जात असलो तरीही मात्र आमची दाद घेणारा तू आहेस. तू आमचा मदत करणार आहेस आणि तू नक्की आहेस. असा जसा इयोबाचा विश्वास होता तसाच आमचा विश्वास मजबूत कर. हे प्रभू येशू, आमच्यावर तू दया कर. येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या संगती राहा. आमच्याद्वारे तुझी अधिक मोठी सेवा तू करून घे. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.